एक मुलगा असतो, तो त्याला एक हात नसतो, त्याची परिस्थिती गरीब असते आणि गरीब परिस्थितीमुळे त्याला वेगवेगळ्या प्रसंगांना नेहमी सामोरं जावं लागायचं. त्याचा एक हात नसल्यामुळे त्याचे मित्र पण त्याला नेहमी चिडवायचे आणि साहजिकच त्याच्यामुळे त्याच्या कुटुंबाला पण त्याचा परिणाम व्हायचा. म्हणजे पालनपोषण करण्यासाठी त्याचा काहीच हातभार नाहीये. या सगळ्या गोष्टी ऐकून ऐकून त्याला इतकं वाईट वाटायचं की माझा एक हात, याचा अर्थ माझ्या आयुष्याचा काहीच उपयोग नाही. तर या मुलाला खूप वाटायचं की मुलांनी जर छेडलं, मुलांनी जर काही केलं तर आपणही त्यांना काहीतरी हे करावं. आपण सगळ्या कृती करताना त्याला जमायचंच नाही आणि तो हार मारायचा आणि शेवटी रडत रडत घरी जायचा. असा बराच दिवस त्याचं चालू होतं. मग एक दिवस त्यांनी ऐकलं की एक कुस्तीगीर आहे, त्यांना गुरु असायचे ते, आणि ते मुलांना कुस्ती शिकवायचे. मग त्यांनी ऐकलं होतं की असे कुस्तीगीर आहे की त्यांचा हात कोणीच पकडू शकत नाही. म्हणजे इतके श्रेष्ठ असे कुस्तीगीर होते ते की त्यांच्याजवळ शिकलेला शिष्य कधीही वाया जात नाही. ज्या वेळेला त्या गुरूंविषयी तो विचारतो, त्यांना विचारतो की हे गुरु कुठे आहेत, मला यांच्याकडे जायचं आहे. मग त्यावेळेला त्याला कळतं की ते जे गुरु होते त्यांनी शिकवणं आता बंद केलेलं आहे, कारण की ते त्यांचं वय झालेलं आहे आणि एक ठराविक वयापर्यंतच मनुष्य कोणालाही ज्ञान देऊ शकतो. आता ज्ञान देणं म्हणजे बौद्धिक ज्ञान देणं वयाच्या कितीही वर्षापर्यंत देऊ शकतो, परंतु शारीरिक ज्ञान, शारीरिक गोष्टींचं ज्ञान देण्यासाठी स्वतः तेवढं शारीरिक आपली क्षमता असावी लागते. मग त्यावेळेला या गुरुनी जे मुलांना कुस्तीचं शिक्षण द्यायचं होतं ते बंद केलेलं होतं. ज्या वेळेला या मुलाला कळतं की त्या गुरुनी हे शिक्षण देणं बंद केलेलं आहे, मग तो आणखी खजील होऊन जातो. खजील म्हणजे काय, नाराज होऊन जातो. त्याला आता खूप म्हणजे मला ज्याची इच्छा निर्माण झाली होती की मी तरी आयुष्यामध्ये काहीतरी करू शकतो, परंतु आता कदाचित माझी ती पूर्ण होणार नाही असं त्याला वाटतं. पण तरी देखील तो काय म्हणतो की एक शेवटचा प्रयत्न म्हणून मी गुरुकडे जाणार आहे. आणि असा प्रयत्न करून तो त्या गुरुकडे जातो आणि तिथे गेल्यानंतर त्याला तो गुरूंकडे जातो आणि गुरूंना म्हणतो, गुरुजी मला तुम्ही काय करा, कुस्तीचं शिक्षण द्या. त्यावेळेला गुरु म्हणतात की मी आता शिक्षण देणं बंद केलेलं आहे, कारण की मी म्हातारा झालेलो आहे आणि आता मी काही कुस्तीचं शिक्षण देऊ शकत नाही. मग त्यावेळेला तो मुलगा सगळी आपली व्यथा सांगतो आणि तो म्हणतो की मी तर, तुम्ही माझ्याकडे बघता आहात की मला एक हात नाही आणि अशा वेळेला मला जर हात नाहीये तर मग माझी जी अवस्था आहे ना म्हणे, ते तुमच्या लक्षात आली असेल म्हणे. माझ्या कुटुंबाचं पाठपोषणाचा काम जे आहे ते माझ्याकडे म्हणे उद्या, आणि उद्या जर या एका हातामुळे जर मी काही करू शकलो नाही तर माझ्या आयुष्याचा काहीही फायदा नाही. मग त्यावेळेला गुरुला वाटतं की हो, आज माझ्याकडे जो मुलगा आलेला आहे त्याला खऱ्या अर्थाने या शिक्षणाची गरज आहे असं गुरुला वाटलं. आणि त्यावेळेला गुरुनी त्यांच्यामध्ये असलेले जे काही गुण आहेत ते सगळे गुण त्या विद्यार्थ्याला, त्या शिष्याला द्यायला सुरुवात केली. वेगवेगळे डाव, वेगवेगळे प्रसंग त्याला सांगितले, कशा पद्धतीने तो कुस्ती खेळायला पाहिजे, कशा पद्धतीने तो मातीत उतरला पाहिजे, समोरचा जेव्हा गडी आहे तो घेताना आपल्यावर कोणता डाव टाकेल हे आपल्याला सांगता येत नाही. ठरल्याप्रमाणे या शिष्याने त्या कुस्तीमध्ये खूप प्रगती केली आणि त्याची एक दिवस शर्यत लागली. शर्यत लागताना वेगवेगळे डाव रचले गेले. वेगवेगळ्या डावामध्ये तो वेगवेगळ्या गटामध्ये तो उत्तीर्ण होत गेला, म्हणजे यशस्वी झाला. त्याने वेगवेगळ्या कुस्तीगिरांना हरवलं आणि शेवटचा जो सामना होता, जो अजिंक्य असा जो कुस्तीगीर होता, ज्याला कोणीही हरवलेलं नव्हतं, याच्याशी त्याचा सामना होणार होता. आता बघा, हा जो कुस्तीगीर होता ना, ज्याला अशा गुरुने घडवलेला होता, तो खूप अहंकारी होता. त्यावेळेला त्या गुरुनी या मुलाला, म्हणजे या शिष्याला खूप काही वाईट असं बोलले होते. अरे तुझा तर हातच नाहीये, तुला कोण शिकवणार, जा, तुला मी सांगतो की एक गुरु आहे, तोच तुला शिकवू शकेल. आणि त्यावेळेला या मुलाने त्या गुरुचं दर्शन घेतलं आणि तो म्हटला, गुरुजी आज माझा शेवटचा सामना तुमच्या शिष्यासोबत आहे, पण मला तुमचं दर्शन हवं. तो म्हटला ठीक आहे, घे दर्शन, तथास्तु, तुझ्या इच्छा पूर्ण होईल. गुरुच्या मनात अहंभाव होता, अरे माझा शिष्य ज्याला कोणी हरवलं नाही, हा काय हरवणार आहे, ज्याला हात नाही तो काय हरवणार आहे, असं त्या गुरुच्या मनात आला आणि त्यांनी फक्त काय म्हटला, तथास्तु, तुझ्या काय इच्छा पूर्ण होतील. शेवटी गुरुची इच्छा होती. तथास्तु म्हणणारा गुरु कोणताही असो तो गुरु होता. आणि बघा, ज्या मुलाला हात नव्हता त्या मुलाने कुस्ती जिंकली. कुस्तीमधला शेवटचा डाव होता, असा डाव होता की ज्या वेळेला समोरच्या प्रतिस्पर्ध्याचा मात देण्यासाठी त्याचा डावा हात पकडावा लागतो, तेव्हा त्याला पकडायला हातच नव्हता आणि त्याच्यामुळे हात न पकडल्या गेल्यामुळे तो समोरचा जो प्रतिस्पर्धी होता तो धुळीत पडला गेला. आणि हा जो हात नसलेला जो शिष्य होता त्याने त्याच्यावरती मात केली आणि मात केल्यानंतर परत त्या गुरूंकडे आला आणि गुरुजी म्हटला, तुमचे खूप खूप आभार, आज तुम्ही मला दिलेला आशीर्वाद मला खरंच कामी आला. तुम्ही मला तथास्तु म्हटलात आणि माझी जी इच्छा होती की मी तुमच्या अजिंक्य असलेल्या अशा शिष्याला मी हरवावं, त्या आज मी तुमच्या शिष्याला हरवलेलं आहे. ते गुरुजी खूप खजील झाले आणि त्यांनी विचारलं, अरे असं काय झालं, तुला असं काय शिक्षण दिलं. तो म्हटलं, माझ्या गुरुजींनी मला असं वेगळं काही शिक्षण दिलं नाही, तुम्ही जे शिक्षण देतात तेच मला शिक्षण दिलेलं आहे. फक्त माझ्या गुरुनी मला सांगितलं की तू जोपर्यंत शिक्षण घेत आहे त्यावेळेला तू तुझ्या मनामध्ये असं ठेव की मी शिष्य आहे आणि मी गुरुकडून ज्ञान घेतो आहे. तुझ्या अशा एकही क्षणामध्ये जर तुझ्या मनात आलं की मी आज सर्वश्रेष्ठ झालेलो आहे, त्यावेळेला तू हरशील. मग असं कधीही मनात येऊ देऊ नका की आपण सर्वश्रेष्ठ
सर्वश्रेष्ठ झालेलं आहे, आपल्याला मिळालेलं ज्ञान हे सर्व संपूर्ण आहे असं कधीही समजायचं नाही. आणि मी हीच गोष्ट लक्षात ठेवली. माझ्या गुरुंनी सांगितलं की माझ्यामध्ये अहंकार निर्माण व्हायला नको, आणि ज्या दिवशी माझ्यामध्ये अहंकार निर्माण होईल त्यावेळेला माझं सगळं ज्ञान नष्ट होईल. आणि मी कायमस्वरूपी हेच लक्षात ठेवतोय म्हणे की माझ्यामध्ये जी पण विद्या आहे त्याचा मी अहंभाव येऊ देणार नाही, आणि शेवटपर्यंत माझं हे शिक्षण मी असंच ठेवलं. तर या पद्धतीने त्या गुरुचा आशीर्वाद घेऊन जो त्याच्या स्वतःच्या गुरुकडे आला आणि गुरुंना म्हटला की आज मी तुमच्यामुळे यशस्वी झालेलो आहे, तुमचं जे ज्ञान आहे ते मी इथून पुढे पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न करेन. आणि गुरूंचा आशीर्वाद घेऊन तो आपल्या घरी गेला. तर या पद्धतीने बघा विद्यार्थ्यांनो, आपल्या आयुष्यामध्ये पण अशा बरेच प्रसंग निर्माण होतात की आपल्याला ज्ञान देणारे खूप जण असतात आणि आपण ते ज्ञान घेतही असतो, परंतु कधी कधी ते ज्ञान घेतल्यानंतर आपल्यामध्ये अहंभाव निर्माण होऊ शकतो. तर हा अहंभाव आपल्या मनामध्ये कधीही यायला नको. जे मिळतंय ते दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न करा. कुठलीही गोष्ट असेल, आपल्याला जी पण येत आहे ते दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न करा. ही शिकवण आपल्या या गोष्टीमधून आपल्याला कळते आहे. तर गोष्ट समजली का तुम्हाला? आता या गोष्टीवर आधारित काही प्रश्न विचारू.